आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार बरं का. मार्गशीर्ष महिना आला की मनस्वीचा आनंद गगनात मावत नाही, कारण तिला मस्तपैकी इथं सगळी सजावट करायची असते. मी म्हटलं मनस्वीला शेवटच्या गुरुवारी करूया, तिचं तसं म्हणणं नसतं. गौरी आव्हानाच्या वेळी कसं गौरी उभ्या करतात तसं तिला मस्तपैकी असं करायचं असतं. तिला खूप आवडतं असं डेकोरेशन करायला. आणि मग आपलं मूल एवढं छान डेकोरेशन करते, देवपूजा करते म्हटल्यावर कुठल्या आईला आवडणार नाही. प्रत्येक आईला हेच वाटत असतं की आपल्या मुलाने म्हणजे चांगल्या भक्ती मार्गात जावं, अभ्यास करावा. आणि मी नशीबवान म्हणावं लागेल की माझी मुलगी तशीच आहे. जसं मी लहानपणी देवपूजा करायची, तिचं माझं गुण मला तिच्यात दिसते, तसंच ती पण देवपूजा करते. आणि छान अशी तिने बघा सजावट किती भारी केली. असं ते बघून वाटत होतं ते काढूच नाही, नेहमीच असं राहावं. आणि छान वाटत होतं, कारण आमच्या इथे असा कट्टा आहे ना आम्हाला, त्यामुळे सगळं छान वगैरे सजावट करता येते आणि मांडता येते. आणि अशी पूजा मांडलेली आहे, बघू शकता तुम्ही. मनस्वी म्हणाली, मम्मी तू देवीचं मांड, मी फक्त डेकोरेशन करते. आणि देवपूजा मनस्वीने केली, त्यामुळे लोड जास्त पडत नाही बरं का. त्यामुळे मुलगी असावी एक तरी आपल्याला, कारण कसं एकीला दोघी असली की कामं पटापट होतात. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी इथे केली होती मस्तपैकी शेपूची भाजी आणि कोथिंबीर वडी. दरवेळेस मी आणि मनस्वी पोथी वाचन करतो, ह्यावेळेस कारभारी म्हणाले की मला करायचं आहे. तर मी म्हटलं चला मग करा, बरंच आहे म्हटलं. पोथी वाचन सगळ्यांनीच केलेलं, कारण पुरुषही करू शकतात पूजा. आणि इथे मग छानपैकी अशी कोथिंबीर वडी मी कट केलेली आहे आणि तळण्यासाठी घेतलेली आहे. मस्त अशी खरपूस छान झाली बरं का. आणि मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर छान अशी देवीची आरती केली, नैवेद्य दाखवला. चला तर मग तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मोठा व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे.